शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, गाव गोडी प्रभू गायनाची, लुप्त जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त देवाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोक निंदेस येते उधाण, च्या म्हणण्याकरिता देवाचे वचन. इब्री लोकांसपत्र 12 अध्याय 1 ते 2 वचन. इब्री लोकांसपत्र 12 अध्याय 1 ते 2 वचन. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबाप्पाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग इब्री 12 अध्याय वचन 1 आणि 2. 12व्या अध्यायाच्या वरील अध्याय 11व्या अध्यायामध्ये आपण साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत असं देवाचं वचन 12 अध्याय वचन 1 मध्ये आपल्याला सांगते. म्हणजेच हे सर्व साक्षीदार वरती बसून आपणास पाहत आहेत असा याचा अर्थ नाही, तर विश्वासाचं जीवन जो आपणास विश्वासाचं जीवन जगताना त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी आपणास शिकवितात. त्यांचं विश्वासाचं जीवन हा आपणास विश्वासाचं जीवन जगत असताना अनेक गोष्टी आम्हाला शिकवतात. अध्याय 11 मध्ये जवळपास 18 व्यक्तींचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, जे साक्षीच्या रूपामध्ये आपणासमोर आहेत. या सर्वांपेक्षा प्रभूचे वचन सांगते की या सर्वांपेक्षा उत्तम विश्वासाचं उदाहरण आपणाकरिता प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपल्या समर्पित जीवनात मृत्यूची साक्ष आपणास देतो.
प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व उत्तम विश्वासाचा एक मोठा उदाहरण आपल्यासाठी आहे. पौल सांगतो, जीवन एक धाव आहे. पौलाच्या पत्रांमध्ये अनेक ठिकाणी पौलाने या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. करंथीच्या पुस्तकामध्ये, त्याचप्रकारे 2 तिमोथी त्याच्या 4 आणि 7 मध्ये तो म्हणतो, मी चांगली कुस्ती लढली आहे, मी माझी धाव पूर्ण केली आहे आणि विश्वासाचा मी राखण केला आहे. म्हणून माझे प्रियनो, आपण सर्वांना आमच्या पूर्ण शक्तीने विश्वासाच्या करता आमचा प्रभू येशूकडे बघत आम्हाला पूर्ण शक्तीने धाव घ्यायची आहे व तो इनाम आपल्याला प्राप्त करायचा आहे. पौल सांगतो आपल्या पत्रीमध्ये, धावतात सर्व पण इनाम केवळ एकच घेऊन जातो. म्हणून आपणास प्रभूकडे पाहत धावायचं आहे व धाव ते पूर्ण करून परमेश्वराला गौरव द्यायचा आहे. या ठिकाणी वाचलेलं शास्त्र आपल्याला सांगतोय की आम्ही या सर्वांच्या साक्षी आमच्या समोर ठेवून आणि त्याहून अधिक येशू ख्रिस्त उत्तम साक्ष आमच्यासाठी आहे, ज्याने आपल्या विश्वासाचं 100% दिलेलं आहे. पित्याकडे पाहत त्यांनी मृत्यूपर्यंत सर्व काही सहन करून आपली धाव पूर्ण केलेली आहे. माझे प्रणव, आमच्याही जीवनात अनेक अशा परिस्थिती असतील, परंतु आम्ही जो विश्वासाच्या धावीमध्ये सामील झालेला आहोत, ती धाव आमच्या उद्धारकर्ता प्रभूकडे पाहत पूर्ण करायची आहे. म्हणून या आपण सर्व धीराने धावू आणि देवाकडून इनाम प्राप्त करू. प्रार्थना करूया. प्रिय देवा, मी तुला धन्यवाद करतो, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस. पवित्र प्रभू, आम्ही तुला खूप खूप धन्यवाद देतो. प्रभूजी, या प्रकारे विश्वासात जीवन जगून तुला गौरवणारं आम्हाला तू बनव प्रभू, अशी आम्ही तुझ्या प्रार्थना करतो. देवा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, सर्व महिमा तुला देतो. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक पिता. आमेन. चित्त देवाचं होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोकनिंदेस येते उधाण, माननिंदा तुटी तू समान, शुद्ध राहो तुझे अंतरंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा अभंग, गा अभंग, गा अभंग. प्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.